अहिल्यानगरची लेक IPS अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्या नावाची सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे। नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाचा तपास त्यांच्याच मार्गदर्शनाखाली सुरू झालाय। मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर विश्वास दाखवून त्यांच्याच अधिपत्याखाली SIT स्थापन केली आहे। या हाय प्रोफाईल केसमध्ये रोज नवनवे खुलासे समोर येताना दिसत आहेत। खरातने अनेक बँकेत बनावट खाती उघडून वारस म्हणून स्वतःचे नाव लावत कोट्यावधी रुपये व्हाईट मनी केल्याचे उघड झाले। त्यापूर्वी खरातचा मुलगाही जेरबंद करण्यात आलाय। फरार असलेल्या त्याच्या पत्नीचाही शोध सुरू झालाय। खरातचं हे एक कांड IPS अधिकारी तेजस्वी सातपुते बाहेर काढत आहेत। एकंदरीतच IPS तेजस्वी सातपुते नेमक्या कोण हा प्रश्न अनेकांना पडलाय। खरं तर गेल्या 10-12 वर्षांपासून याच नावाने अहिल्यानगर जिल्ह्याची मान उंचावली आहे। त्यामुळे ही नगरी लेडी सिंघम नेमकी कोण व तिचा प्रवास कसा झालाय हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24 नगरी घडामोडींचा परफेक्ट अनालिसिस। नाशिकचा भोंदू ज्योतिषी अशोक खरातच्या काळ्या कृत्यांची स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली। महाराष्ट्राला हादरवणारं हे प्रकरण उजेडात आणल्यानंतर अनेक चर्चांना उत आला। गृहमंत्र्यांच्या आदेशानंतर पोलीस महासंचालकांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत विशेष तपास पथकाची म्हणजेच SITची स्थापना केली। या पथकाचं नेतृत्व IPS अधिकारी तेजस्वी सातपुते यांच्याकडे सोपवण्यात आलंय। SIT स्थापन झाल्यावर पहिल्याच दिवशी तेजस्वी सातपुते यांनी खरातची 3 तास कसून चौकशी केली। त्यानंतर खरातची एक लीला बाहेर येऊ लागली। सुरुवातीला 58 आक्षेपार्ह व्हिडिओ असलेले पेन ड्राईव्ह एवढाच एक पुरावा होता। त्यानंतर खरातच्या काळ्या कृत्यांची कुंडलीच बाहेर येऊ लागली। 58 वरून थेट 100, 200, 500 अशी व्हिडिओची संख्या असल्याच्या चर्चा सुरू झाल्या। महिलांवर शारीरिक अत्याचार, भोंदूगिरी, आर्थिक फसवणूक एवढ्यावर थांबणारं हे प्रकरण नसून सरकारची फसवणूक, बँकेची फसवणूक, शेतकऱ्यांची फसवणूक अशा अनेक कंगोऱ्यांनी ते भरले। हे IPS तेजस्वी सातपुते यांनी बाहेर काढलं। अगदी आठवडाभरात एक ग्रंथ लिहून होईल एवढा खराचा काळा अध्याय समोर आणला गेला। त्यामुळे या डॅशिंग अधिकारी तेजस्वी सातपुते नेमक्या कोण, त्या कुठल्या हे प्रश्न गुगलवर सर्च होऊ लागले। IPS तेजस्वी सातपुते हे नाव चर्चेत येऊ लागले। तेजस्वी सातपुते या मूळच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव शहरातील आहेत। शेवगावच्या ज्ञानदीप मंदिर शाळेत प्राथमिक व बाळासाहेब भारदे हायस्कूलमध्ये त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतलंय। मराठी मीडियमची ही विद्यार्थिनी शाळेत असल्यापासूनच हुशार होती। 4थी व 7वीच्या शिष्यवृत्ती परीक्षाही तेजस्वी सातपुते यांनी उत्तीर्ण केल्या होत्या। 10वीच्या परीक्षेत त्या पुणे विभागाच्या गुणवत्ता यादीतही आल्या होत्या। त्यांचे वडील शिक्षक असल्याने घरची आर्थिक परिस्थिती ही सामान्य होती। LLBचं शिक्षण घेत असताना त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली। UPSCच्या पहिल्या परीक्षेत त्यांना यश मिळू शकलं नाही। 2011 मध्ये दुसऱ्या प्रयत्नात त्या उत्तीर्ण झाल्या। त्यांनी इतिहास आणि मराठी भाषा पर्यायी विषय म्हणून निवडला होता। त्यांनी बायोटेक्नॉलॉजीचं शिक्षणही पूर्ण केलं होतं। 2012 सालच्या महाराष्ट्र केडरमधून देशात 189वा क्रमांक मिळवून त्या IPS अधिकारी झाल्या। लहानपणी पायलट होण्याचं त्यांचं स्वप्न होतं, मात्र घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे ते त्यांना पूर्ण करता आलं नसल्याचं सांगितलं गेलं। IPS झाल्यावर तेजस्वी सातपुते यांनी आपली कार्यशैली दाखवून दिली। पुणे, सातारा, सोलापूर येथे पोलीस अधीक्षक म्हणून काम करताना त्यांनी समाज सुधारणेला महत्त्व दिलं। सोलापूर ग्रामीणमध्ये गावठी दारू विरोधात रान उठवून त्यांनी ऑपरेशन परिवर्तन राबवलं। त्यांची ही मोहीम देशभर गाजली। दारू धंद्यात पिढ्यानपिढ्या अडकलेल्या अनेक कुटुंबाला त्यांनी सन्मानाने जगण्याची साधने उपलब्ध करून दिली। त्यांच्या याच कार्यामुळे त्यांना राष्ट्रीय स्तरावरील फिक्की स्मार्ट पोलिसिंग पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं। कोरोना महामारीत त्या सातारा जिल्ह्यात कार्यरत होत्या। त्यावेळी अवघ्या 5 दिवसात जम्बो ऑक्सिजन कोविड सेंटर उभारून त्यांनी महाराष्ट्राचं लक्ष वेधलं होतं। त्यांच्या याच उपक्रमामुळे शेकडो रुग्णांचे प्राण वाचले होते। पुण्यात असताना त्यांनी वाहतूक शाखेला वळण लावलं। पुण्याची हेल्मेट सक्ती ही त्यांच्याच काळात झाली। रस्त्यावर फक्त 20% दिसणारे हेल्मेट घालणारे चालक त्यांच्या काळात थेट 80% पोहोचले। याच काळात उत्कृष्ट सेवेबद्दल 2024 साली त्यांना पोलीस दलातील मानाचे पोलीस महासंचालक पद देण्यात आले होते। त्या केवळ शिस्तप्रिय अधिकारी नाही तर उत्तम वक्ता व लेखकही आहेत। विविध वर्तमानपत्रातून त्यांनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनावर लेख लिहिले आहेत। अनेक पुरस्कारांनी त्यांचा सन्मान झाला आहे। बीडमधील डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणाचा तपासही त्यांच्याकडे होता। आता भोंदू खरात बाबा प्रकरणाचा तपास त्यांच्याकडे देण्यात आलाय। IPS तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली तपास जसा जसा पुढे जात आहे तशी श्रद्धेच्या नावाखाली उभारलेल्या या साम्राज्यामागील अनेक प्रमुख नावे उघडकीस येण्याची शक्यता बळकट होऊ लागली आहे। संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या प्रकरणावर केंद्रित झाले आहे। जिथे एकीकडे अंधश्रद्धा आणि ढोंगीपणाचं जाळं आहे, तिथेच कडक पोलीस कारवाई सुरू आहे। हे सगळं तेजस्वी सातपुते यांच्यामुळेच शक्य होतंय असं नगरकर अभिमानाने सांगतायत। मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका।
पुन्हा भेटू नव्या विषयावर. तोपर्यंत धन्यवाद.